नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा स्वाध्याय 6.1 आपण बघणार आहोत. बघा स्वाध्याय 6.1 काय म्हणतोय प्रश्न बघा. 2018 आलेला आहे. एक मत्स्य टाकी काटकोट म्हणजे मासे असलेली टाकी, काय घेणं देणं नाही कशाची ती, तिच्यात 45 लिटर पाणी मावतं. किती? 45. म्हणजे टाकीची कॅपॅसिटी किती आहे? 45 लिटर. बघा आपल्या घरावर असते का ना 1000 लिटर 500 लिटरची टाकी, तशी ह्या टाकीमध्ये टोटल पाणी बसते किती? 45 लिटर. पण ते काय म्हणतंय, सध्या त्या टाकीत किती पाणी आहे? 4/9 भाग पाणी. कुणाच्या? टाकीच्या 4/9 भाग. इथंच मित्रांनो गणित आपलं सुटतंय. बघा हेच समजलं पाहिजे. जास्त काही एक्स बिक्स तसलं मानायची गरज नाही. टाकीच्या 4/9 भाग. टाकीच्या किती आहे? 45. च्या म्हणजे काय असते? गुणाकार. बरोबर का? चा ची चे च्या म्हणजे काय? गुणाकार. म्हणजे 45च्या 4/9 भरलेलं आहे सध्या. सध्या टाकी भरलेली नाही. इथं जर एक असतं तर भरली असती. चला काटाकाटी करूया. 9 1 9 9 5 45 5 चोक 20. म्हणजे सध्या टाकीत पाणी किती मित्रांनो? 20 लिटर आहे. काय? टाकीत पाणी किती आहे? 20 लिटर. पुन्हा त्यातील 2/5 पाणी बाहेर काढून टाकल्यावर ती पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालावे लागेल? म्हणजे 2/5 पाणी काढून टाकले, पण पाणीच आहे त्याच्यात 20 लिटर. त्याच्यातलं 2/5 म्हणजे काय? या 20 ला आणखी गुणिले 2/5 करायचं. बरोबर का? गुणिले 2/5. किती येईल? 5 1 5 5 चोक 20 4 2 8. मित्रांनो 8 लिटर पाणी आपण काढून टाकलं. काय? 8 लिटर पाणी आपण काढून टाकून दिलो. राहतंय किती बघा? आधी होतं 20 आणि किती टाकीत? 20. त्यातलं 8 काय केलं? काढून टाकले. राहिलं किती? 12 लिटर. राहिलं किती पाणी आता? 12 लिटर. पुन्हा काय म्हणते? ती पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात आणखी किती पाणी घालावं? टाकी काठोकाठ भरवायची असेल तर पाणी किती लागते? 45 लिटर. बघा दिलंय का नाही? 45 लिटर. आपल्या टाकीत पाणी किती आहे? 12. आणखी किती टाकावं लागेल? बघा 45 मधून 12 गेले किती उरतात मित्रांनो? 33. म्हणजे पर्याय क्रमांक कोणते मित्रांनो? सी 33 लिटर. त्यानंतर बघा अशाच प्रकारचं गणित 2017 ला आलेले. मित्रांनो अपूर्णांक सोडवण्याची पद्धत आपल्याला जमली पाहिजे. एकदम सिंपल असतो अपूर्णांक. बघा काय? एका बादलीत 20 लिटर पाणी मावते. म्हणजे बादलीची पूर्ण क्षमता किती आहे? 20 लिटर. मावतंय बसतंय आहे का किती माहित नाही. काय म्हणतंय? तिचा 3/5 भाग भरलेला आहे. चा ची चे आलं का? भरलेला आहे. म्हणजे एवढंच पाणी भरलेलं आहे. म्हणजे किती भरलेलं? गुणिले 3/5 5 भाग भरलेलं आहे. 5 1 5 5 चोक 20 4 त्रिक 12. म्हणजे टाकीत सध्या पाणी आहे 12 लिटर फक्त. किती? 3/5 आता गेलं किती राहिलं आता? 12 लिटर पाणी राहिले. पुन्हा बादली पूर्ण भरण्यासाठी तिला किती पाणी लागेल? बरोबर. म्हणजे काय मित्रांनो? सध्या बाटलीत आहे 12. आपल्याला किती करायचे? 20 करायचे ना. बाटलीत 20 बसतंय. आणखी किती टाकावं लागेल? 8 टाकावं लागेल. तेव्हाच 20 होईल. म्हणजे किती टाकावं लागेल? 8 लिटर. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. काय म्हणते बघा. 1250 मीटर लांब असणारी एक आगगाडी 2 मिनिटात 1 किमी अंतर कापते. जर ती स्थिर असलेल्या दुसऱ्या आगगाडीला 4 मिनिटात ओलांडत असेल तर त्या उभ्या असलेल्या गाडीची लांबी किती? म्हणजे गणितात काय विचारले? एक गाडी उभारली प्लॅटफॉर्मवर. बघा एक ट्रेन उभारलेली आहे प्लॅटफॉर्मवर. बर का? ही ट्रेनचं नाव देऊ 2. बर का? या गाडीचं नाव 2. तर आपली जी पहिली गाडी आहे तर ती पहिली गाडी ह्या गाडीला ओलांडते. तर त्या ह्या गाडीचं आपल्याला अंतर काढायचं. ओलांडणं म्हणजे काय असते बघा. समजा इकडून दुसरी ट्रेन येईल आपली. बरोबर का? इकडून ट्रेन येईल. ही ट्रेनचं शेवटचं टोक जेव्हा इथं येईल तेव्हा त्याला ओलांडणं म्हणतात. बरोबर का? त्याला ओलांडणं म्हणतात. मित्रांनो मग मला सांगा हे टोक किती अंतर ट्रॅव्हल करेल? बघा इथून हे इथपर्यंत जाणार आणि पुन्हा आणखी एवढं जाणार. म्हणजे 2 आगगाडीच्या लांबी एवढं ते अंतर कापणार आहे. मग बघा मित्रांनो चला ट्रेनची स्पीड काय दिली? 2 मिनिटात 1 किलोमीटर. 2 मिनिटात 1 किलोमीटर. तर 4 मिनिटात किती कापते मित्रांनो? सांगा बरं. 2 ला 1 तर 4 ला 2 होणार. बरोबर का? 4 मिनिटात किती? 2 किलोमीटर जाणार. मला सांगा मित्रांनो आपण काय केलं तर अंतर कसं काढलं होतं? स्वतः ह्या ट्रेनची लांबी बघा ना. एवढं अंतर ह्या टोकाला इथं जायला एवढं अंतर कापावं लागेल. या पहिल्या ट्रेनचं अंतर किती आहे? 1250. आपल्याला हिचं काढायचंय. बरोबर का? मला सांगा 2 किलोमीटर म्हणजे किती असते? 2000 मीटर. 1250 दिले
2000 मधून 1250 वजा करा, किती येईल? 750. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आला? सी आलेला आहे. त्यानंतर चला 5045 ग्रॅम म्हणजे किती? 2019 ला प्रश्न आलेला आहे. 5045 ग्रॅम, 5000 ग्रॅम म्हणजे किती? 5 किलो. म्हणजे 5 किलोचे ऑप्शन बघायचे. 50 किलो कटला, पुन्हा 50 किलो कटला, पुन्हा वरले 45 ग्राम उरलेत फक्त. हे ग्रॅम आहेत ना, 45 चा बघायचं फक्त. चला काय? 5 किलो 45 ग्राम म्हणजे ऑप्शन क्रमांक बी. आता हे 450 ग्रॅम कुठून आणले? काही विषय आहे का? नाही. म्हणजे आपलं ऑप्शन बीच बरोबर आहे. याच्यामध्ये मित्रांनो बघा, तुम्हाला फक्त काय 4 मिनिटात 2 किलोमीटर जाती. 2 किलोमीटर म्हणजे किती? 2000 मीटर, बरोबर का? बघा ना, या 2000 मधून 1250 गेलं, उरलं किती? तर 750. खतम. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो बघा काय म्हणते. 7 लिटर तेलाने 350 मिलीलिटर क्षमता असलेल्या बाटल्या किती भरता येतील असं आपल्याला विचारले. म्हणजे 7000 लिटर आपल्याकडे तेल आहे, 350 लिटरच्या 350 मिलीलिटरच्या बाटल्या आपल्याला भरायच्या. 7 लिटर म्हणजे किती मिलीलिटर मित्रांनो? 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. 7 लिटर म्हणजे 7000 मिलीलिटर. आपल्याला एक बाटली आहे 350 ची, अशा किती बाटल्या भरतील? भाग द्यायचा याला 350. चला 350 भाग देऊ. किती बघा? 0 कटला 0 कटला, 35 एक 35, 35 दोन्ही 70, शून्याला 0. म्हणजे अशा किती बाटल्या भरतील? 20 बाटल्या भरतील. म्हणजे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. 5 रुपयांच्या एका नाण्याचे वजन 9 ग्राम आहे. म्हणजे 5 रुपयाचे एक नाणे, 5 रुपयाचे काही घेणं नाही आपल्याला. नाण्याचं वजन किती आहे? 9 ग्राम आहे. अनुकडे असलेल्या 5 रुपयांच्या नाण्याच्या पिशवीचे वजन 9 किलोग्रॅम आहे. तर त्या पिशवीत एकूण किती नाणी आहेत? 2010 ला प्रश्न आलाय. म्हणजे त्या पिशवीचं वजन किती आहे? 9 किलोग्रॅम. म्हणजे त्या पिशवीत काय मित्रांनो? नाणीच आहेत फक्त. काय? म्हणजे टोटल वजन कशाचं आहे? नाण्याचं. एका नाण्याचं वजन किती आहे? 9 ग्राम. पण टोटल नाण्याचं वजन किती आहे? 9 किलोग्रॅम. 9 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 9000 ग्रॅम. 9000 ग्रॅम. मग आपल्याला पिशवीत किती नाणी आहेत ते काढण्यासाठी त्या 9000 ला 9 ने भाग द्यावा लागेल. चला 9 ने भाग देऊ. 9 एक 9, 9 एक 9, हे शून्याला 3 0. म्हणजे 1000. त्या पिशवीत 1000 नाणी असतील. म्हणजे पर्याय क्रमांक बी. क्वेश्चन बघा मित्रांनो काय म्हणते. एक दुधाची टाकी काटोकाट भरली तर तिच्यात 48 लिटर दूध मावते. म्हणजे टाकीची कॅपॅसिटी आहे 48 लिटरची. काय म्हणतंय? सध्या ती 7/12 भरलेली आहे. म्हणजे किती भरली? 48 चे 7/12. म्हणजे काय? आता सध्या टाकी कितीतरी भरलेली असं आपण काढू पुढे. चला, जर त्यातले 1/2 दूध काढून घेतले, म्हणजे निम्म, 1/2 म्हणजे निम्म दूध काढून घेतलं, तर टाकी काटोकाट भरण्यासाठी तिच्यात आणखी किती लिटर दूध घालावे लागेल? 2013चा प्रश्न आहे. जे जसं दिलंय तसं करीत करीत जाऊ आपण. चला, टाकीची क्षमता किती? 48 लिटर. तिच्यात सध्या दूध किती आहे? 7/12 आहे. म्हणजे सध्या दूध किती आहे ते काढून घेऊ बघा. 48 चे म्हणजे गुणिले 7/12. सध्या दूध आहे किती? 12 एक 12, 12 चोक 48, 7 चोक 28. म्हणजे सध्या टाकीमध्ये 28 लिटर दूध आहे. पुन्हा काय म्हणतंय? जर त्यातले 1/2 दूध काढून टाकले. 1/2 म्हणजे काय बघा? 2 पैकी 1. 2 पैकी 1 म्हणजे काय असते? निम्म. म्हणजे ते दूध काय केलंय? काढून घेतलंय. म्हणजे 28 लिटर मधलं निम्म दूध काढून घेतलंय. निम्म किती? 28 च 14. म्हणजे राहिलं किती आता? 14 लिटर राहिले. आता टाकीत सध्या दूध किती आहे? 14 लिटर. ते काय म्हणते? तर टाकी काटोकाट भरण्यासाठी तिच्यात आणखी किती लिटर दूध घालावं लागेल? काटोकाट भरायला किती लिटर दूध लागते? 48. सध्या आहे किती टाकीत? 14. म्हणजे आणखी किती टाकावं लागेल? 48 मधून 14 गेले बघा. 48 मधून 14 गेले 34. म्हणजे पर्याय क्रमांक सी. लास्ट क्वेश्चन बघा. एका फळांच्या दुकानात डझनाला 40 रुपये दराने किंवा 5 रुपयाला 1 केळी अशा दराने केळी विकली जातात, तर 99 केळी केवढ्याला मिळतील? मित्रांनो बघा, आपण कोणतीही गोष्ट जर होलसेल मध्ये म्हणजे ठोक घेतली तर आपल्याला कमी रुपयाला भेटते, आणि किरकोळ एक एक घेतली तर भाव वाढतो. बघा ना कसं. डझनाला 40 रुपये म्हणजे 12 केळं 40 ला बनतंय, आणि जर एक एकटं घेतलं तर 5 रुपयाला. 12 केळं कितीला पडले? 12 पंचे 60. म्हणजे बघा, ठोक घेतले तर 40
आणि एक एक जर घेतलं तर लय भाव पडायला, 60 रुपये डझन पडायला. मग आपल्याला काय करावं लागेल, 99 केळं घेताना जेवढे जास्तीत जास्त ठोक केळं घेता येतील तेवढे घेण्याचा प्रयत्न करूया. बघा डझनाला 40, मग डझनात घेऊ आपण. बघा 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 5 60, 12 चौक 48, 12 5 60, 12 7 72, 12 7 84, 12 8 96. 99 केळी मधल्या 96 केळी तर आपण घेऊ शकतो ना ठोकणं. 12 8 96, 8 डझन. बघा 8 डझन, 8 डझन म्हणजे किती, 96 केळी आपण ठोकणे घेऊ शकतो. बघा एका डझनाचा भाव किती आहे, 40 रुपये. 8 डझनाचे किती झाले, 8 चोक 32, म्हणजे 320 रुपये एवढेच झाले. आता केळी किती राहत बघा, 96 घेतल्यात, 99 घेतले, मी 3 राहिल्या. आता 3 केळ्या कशा गळवतात, सुट्ट्या सुट्ट्या एक एक. एका केळीचा भाव किती, 5 रुपये. 3 15, म्हणजे हे 15 रुपये कुणाचे, 3 केळीचे. मग टोटल पैसे किती झाले, 320 आणि 15 335, म्हणजे पर्याय क्रमांक ए. धन्यवाद.